नमस्कार, जन व्हॉइसमध्ये मी वंशिका तुमचं सर्वां प्रेक्षकांचं स्वागत करते। आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसांवरती आलेलं असताना सगळे भक्तजन त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीमध्ये व्यस्त झालेले आहेत। तर अशाच प्रकारे ठाण्यातील बाजारपेठ देखील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेले आहेत। अनेक वस्तू मकर फुलांच्या माळा तसेच अनेक मूर्तिकार देखील आपल्या कलागुणांनी मूर्ती घडवून तयार ठेवण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत। तर अशाच प्रकारे ठाण्यातील बाजारपेठ देखील सजलेला पाहायला मिळत आहेत आणि लोकांच्या गर्दीने गजबजलेल्या पाहायला मिळत आहेत। तर आज आपण आलो आहोत घंटाई येथील सिद्धेश आर्ट्स अँड क्रिएशन यांच्याकडे। तर तुम्ही पाहू शकतात माझ्या मागे कशा प्रकारे त्यांनी फुट्ट्यापासून व दोन प्रकारचे कागद असे मिळून त्यांनी असे सुबक मकर तयार केलेले आहेत। तसेच यंदा इको फ्रेंडली मकर हे सगळ्यांचा आकर्षणाचे बिंदू ठरलेले आहे आणि 2025 मध्ये पाकिस्तान आणि काश्मीरचा जो वॉर होता त्याच्या संदर्भात कसम सिंदूर की या टॉपिकवरती एक मकर सिद्धेश क्रिएशनने बनवलेला आहे। तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे हा मकर बनवलेला आहे आणि यामध्ये फुट्टा पेपर आणि आपली खणाची जी कपडा असतो त्याचा उपयोग करून हा एक सुबक असा मकर बनवून एक संदेश देखील देण्यात येत आहे की भारत कशा प्रकारे आपल्या सैनिकांसाठी उभा असतो। आणि वेगवेगळ्या आकारामध्ये प्रकाराचे मकर उपलब्ध आहेत। तसेच तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे मोठ्या गणपतीपासून ते छोट्या गणपतीसाठी सुबक असे देखावे सादर केलेले मकर या ठिकाणी उपलब्ध येळकोट येळकोट जय मल्हार ह्या नावाचा देखावा असणारा मकर देखील या ठिकाणी सिद्धेश क्रिएशन यांनी बनवलेला आहे। हा देखील तुम्ही पाहू शकतात फुट्टा आणि पेपरच्या साहाय्याने हा मकर पुन्हा उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन यांनी हे खूप सुबक आणि देखणे गणपतीसाठीचे साहित्य उपलब्ध करून दिलेले आहेत। तर या संदर्भात आपण अधिक माहिती येथील जे सिद्धार्थ क्रिएशनचे सर्व आहे त्यांच्याशी संवाद साधून घेणार आहोत। बनवलेले ते कशा पद्धतीने बनवले आणि काय यूज केलेले आपण आहे ना पूर्णपणे त्याच्यामध्ये कोरुगेटेड पेपर वापरला आहे। जो आपल्या व्यवहारातल्या रोजच्या व्यवहारामध्ये जो वेस्ट पेपर न्यूजपेपर किंवा आपण टाकलेले कागदपत्रक जी उचलून जो कचरा केला हे करतात तो पूर्ण रिसायकल केला जातो। त्याच्यापासून पॅकिंगचा पुठ्ठा बनवतात जो आपल्या घरामध्ये कितीतरी गोष्टींना येत पण असतो, पण आम्ही त्या पॅकिंगच्या पुठ्ठ्याचं मखर बनवण्यासाठी उपयोग केला। आज जर तुम्ही पॅकिंगचा पुठ्ठा बादलीत टाकला तर 2 मिनिटात तो विरघळून जातो किंवा त्याचं एकदम चिखलासारखा हे होतं आणि ते तुम्ही तो एक रिसायकल आहे। आणि दुसरं म्हणजे वेस्टवाले पण हा विकत घेतात। याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा 4-4, 5-5 वर्ष हे मकर राहतं। थर्माकोलचं किंवा अजून कुठली ही मकरं ना तेवढी राहत नाहीत। तर ह्या थर्माकोलच्या बंदीनंतर जे बाजारामध्ये फोम रबर अशा सगळ्या गोष्टीमध्ये मकरं यायला लागली तर मी विचार केला नाही करायचं तर 100% इको फ्रेंडली, म्हणून मी हा कोरुगेटेड पेपर आणि आता फोल्डिंगच्या दृष्टीने मी फॅब्रिकमध्ये आलो आहे। त्या फॅब्रिकमधनं बऱ्याचशा महिलांना उद्योग मिळाला आहे। त्या घरात स्वतःच्या हे लोड शिव कपडे शिव पडदे शिव झालर बनव हे सगळं बनवतात। त्यांना त्याच्यापासून उत्पन्न होतं आणि घरातल्या घरात ते लोक कामं करू शकतात। आणि आपल्या याच्यामध्ये एक आपण संकल्पना कुठेतरी डेकोरेशनमध्ये ठेवतो जसं कसम सिंदूर की जे यावर्षी आपण एवढं मोठं यश मिळवलं आहे जगामध्ये जगाला दाखवून दिले। तर आपलं पण आपल्याकडे उत्सवाच्या ह्याच्यातनं आपल्या पण पाहुण्यांना आपल्या पण सर्व लोकांना हे दाखवून द्यायचं आहे की आपण पण त्यांच्या सैनिकांच्या पाठी कोण होतं तर विघ्नहर्ता होता। मग आपल्या घरात विघ्नहर्ता आलेला आहे आणि सैनिकांनी जे बलिदान केलं ते जे काय त्यांनी कष्ट करून सगळं हे मिशन जिंकलंय त्याच्यासाठी आपण ते आर्टिकल उभं केलं आहे। यंदाच्या वर्षी दिव्यांग मुलांनी देखील तुम्हाला सहभागी होत मदत केली आहे त्याबद्दल काय? कसं आहे की आपण त्यांना काही ना काहीतरी एक म्हणजे काम करायची जी चालना देतो आणि त्यांनी जे म्हणजे दीपस्तंभ या संस्थे जळगावच्या या संस्थेकडनं आपण हे सगळ्या दोऱ्यांपासून डायल बनवून घेतल्या त्या गाठी मारून त्या डायल बनवतात त्याच्यापासून मग आपण डेकोरेशन तयार केलं। पण त्याच्यापासून त्यांना जे काम मिळालं एक डायल बनवायला एक मुलाला ना 15-15, 20-20 दिवस जातात, पण आज ते 20-20 दिवस एंगेज राहिले काहीतरी त्यांच्या हाताला चालना मिळाली आणि अशा प्रकारे आम्ही त्या प्रश्न आणि लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभूतीचा प्रश्न आहे। त्यांची खरोखरच कला सुंदर आहे हे तुम्ही आणि आपण नाही करू शकत। ते लोक शांत डोक्याने ते करत असतात आणि त्याच्यामुळे ते अतिशय सुंदर होतं, अतिशय प्रतिसाद चांगला आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मी म्हणजे हॅट्स ऑफ म्हणजे की खरोखर काही नसताना त्यांच्या जी कला आहे प्रत्येक गाठ एकदम ॲक्युरेट असते, प्रत्येक लाईन ॲक्युरेट असते
ह्या गोष्टीला हे दैवी म्हणजे आपल्या गणेशाचंच त्यांच्यावर वरदान आहे. इथे फक्त ठाण्यातलेच नागरिक येत आहेत की बाहेरचे देखील नागरिक? हो, इथून तर परदेशामध्ये इतक्यात तर एवढी मखरं गेली आहेत. कारण कसम सिंधुदुर्गी किंवा हे फॅब्रिकची जी मखरं आहेत किंवा दिव्यांगांची जी मखरं आहेत, ते लोकांनी मे जूनमध्येच ही सगळी डेकोरेशन आपण हे केलं. आपण ऑस्ट्रेलियामध्ये ॲडलेड ह्या ह्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा राजा ह्याचं एक भव्य दिव्य मखर मे जूनमध्येच आपण ते इथून पाठवतो. एका कंटेनरमध्ये जातो. त्यांचा 13 फुटाचा गणपती आहे. यावर्षी त्यांनी 17 फुटाचा गणपती केला आणि आपण ते इथून बनवून कंटेनरमधनं फोल्डिंगच्या दृष्टीनं मॉड्युलर पद्धतीचं अख्खं मखर पाठवतो. ते लोक मेलबर्न, सिडनी असं 4 शनिवार रविवार गणेशोत्सव साजरा करतात आणि त्याच्यासाठी जगातलं कुठलंही डेकोरेशन ऑस्ट्रेलिया ही कंट्री अशी स्ट्रिक्ट आहे की सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. तसं आपल्या मखराला अप्रुव्हल आहे. कुठेही त्याच्यामध्ये सिंथेटिक काही नाही. त्याच्यामुळे ते मखर अगदी दरवर्षी इझिली ऑस्ट्रेलियामध्ये जातं. तुमच्याकडे जे मखर अवेलेबल आहेत त्यांची किंमत कितीपासून स्टार्ट होते आणि किती पर्यंत आहे आणि कशा मागणीनुसार पण तुम्ही बनवून देतात का? आमच्याकडे सुरुवात आहे 2000 पासून. कारण आमचं मखर हे GSTचं. कारण आम्ही हे जे आपण जो उद्योग करतो त्याच्यापासून हे शासनाला आपल्या याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन पण झाली पाहिजे. नुसतं गणेश उत्सव आपल्यापुरती बिझनेस आपल्यापुरती नसतो. आपण आपण 12% GST, त्याच्यामुळे आमचं 2000चं मिनिमम सुरुवात होते. त्याच्या खालची जी मखरं आहेत ना तेवढी स्टँड नाही होत, लोकांना पसंत पडत नाही. मी करायचा प्रयत्न केला 1000-1200 रुपयाची ती आणि आम्ही छोटी क्वांटिटी बनवू शकत नाही. बनवली तर 50-100 बनवतो आणि मग त्याच्यातली 10-20 जातात आणि घरात 25-30 राहतात. पण ह्या बाकीच्या मखरांना प्रचंड. आता तर माझ्याकडे काही मखरं तर संपली पण आहेत आणि अजून मला 15 दिवस आजपासून नारळी पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत 15 दिवस काढायचे आहेत. पण लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. तर अशा प्रकारे ठाण्यातील बाजारपेठांमध्ये सुबक आणि देखणे मखर बघण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मेन इको फ्रेंडली मखर खरेदी करण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं सिद्धेश आर्ट अँड क्रिएशनचे सर्वेसर्वा यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही देखील ह्या ठिकाणी व्हिजिट करा आणि ह्या ठिकाणीचे मखर जे आहेत ते नक्कीच पहा आणि नक्कीच तुम्हाला इकडचे मखर आवडतील. मी वंशिका चाचे, जनवॉइस न्यूज, ठाणे.